हरे गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरे
हरी नाथबाबांचा हरिपाठात पिंडी देहो स्थिती ब्रह्मांडी पसारा हरिभक्तीपरायण आंशीराम महाराज दत्तनगर त्यांना साथ करतील अनिल महाराज राव. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसार ब्रह्मांडी
पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरि विना सारा व्यर्थ भ्रम, शोक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरीच झाले, यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सगरू भय नाही, साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृत्य कृत्य, एका जनार्दनी मांडिले दुकान, एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मुलाविन सर्व वस्तू, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्यालाही मागुता जन्म घेणे,
महायोग पीठे धटे भीम रथ्यावर पुंडरी काय दातो मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कर्ण परब्रह्मलिंगं पदे पांडुरंगं स्मरण होय सकळ विद्यांचालीकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलू पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयनी देवाची या जगत उद्धारा लागी धरेला अवतार निरविला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयनी देवाची ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि श्रीपादनाथं गुराजयं मोक्षानं ज्ञानदायकं कुरुक्षेत्रे निवासं नमामि वेदविद्यां वरिष्ठं विठाला ऐका त्या अंगलगाव नगरीचे सुपुत्र चिरंजीव योगेश श्रीधरराव खंदारे यांची बँकेमध्ये मॅनेजर म्हणून निवड झाली आहे. त्या निवडीबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीनं श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य पूजनीय नाना महाराज रत्नपारखी यांच्या हस्ते चिरंजीव योगेश यांचा सत्कार करण्यात येत आहे. बँकेच्या साहेबाच्या हाताने हे साहेबच बँकेचे महाराज बँकेचे साहेब पलीकडून जाईल घालत राहा घाला.
प्राप्त समय प्राप्त घटिका मे बापन देवाजीच्या पूर्ण कृपेनं साधू संतांच्या पूर्ण आशीर्वादानं संत महंतांच्या मार्गदर्शनानं चालत असणारा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा आणि या नाम यज्ञ सोहळ्यातील 9व्या क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला तुमच्या सप्ताह कमिटीच्या आयोजकाच्या गावकऱ्याच्या नानाबाबांच्या माध्यमातून मला आली. तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद. विठाला गावाचं वय वर्ष 31 नारायण फिरता नारायण अखंड हरिनाम सप्ताह वय वर्ष 55 श्री क्षेत्र अंगलगाव दरवर्षीप्रमाणे परमपूज्य ब्रह्ममूर्ती पूर्णाश्रम स्वामी संस्थान मठाधिपती हरिभक्त परायण गुरुवर्य लक्ष्मण बुवा पुरुषोत्तम पुरीकर यांच्या शुभ हस्ते प्रारंभ झालेला हा अखंड हरिनाम नाम यज्ञ सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे तुम्ही गावकरी मोठ्या उत्साहाने करतात. मायबाप अनंत श्री विभूषित 1008 महामंडलेश्वर आचार्य स्वामी मनीषानंद पुरी जी महाराज यांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या मुखातून आपण भागवत कथा गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही श्रवण करत आहोत. तुमच्या आमच्या सर्वांची प्रेमाची मूर्ती ब्रह्ममूर्ती हरिभक्त परायण नाना महाराज पुरुषोत्तम पुरीकर यांच्या मुखातून आपण भागवत ऐकत आहात. हा अखंड नाम यज्ञ सोहळा झाला. बोलता बोलता 8 दिवस निघून गेले. 8 दिवसात अतिशय सुखाने पार पडले. 9व्या दिवशीचा उभा आहे. 9व्या दिवसाची पूर्णाहुती संध्याकाळची माझ्या वाट्याला आली. विशारद महात्मे या ठिकाणी तुम्ही उपस्थित केलात. मृदंग महामेरू मृदंग सम्राट आमचे या ठिकाणी आहेत. 2 चोपदार इकडून पाठीमागा आहेत. बाप पडून नाही गेला पाहिजे. आणि विनेकरी बाबा असतील. तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध महात्मे या ठिकाणी उपस्थित आहात. तुमच्या समोर माझ्यासारख्या पामरांना काय बोलावं, परंतु साधू संतांचा निरोप साधू संतांचा परमार्थ शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरता उत्तम साधन म्हणजे हरिकीर्तन. विठाला कॉम्प्लेट प्रमाणे 9 ते 11 सेवा आहे. 9:30 वाजून गेलेले आहे. कोणाच्या हातात 1.5 तास आहे. अनुमान फटका बसलेल्या पैकी एखाद्याला बसला तर बसला. कीर्तनकार दावणीचा बैल नसतो. कीर्तन म्हणजे टाइमपासची जागा नाही. दिल बहिलाने की बात नाही. विनोद मारायची जागा नाही. मायबाप अरे लाख मोलाचा मिळालेल्या माणसाचा जन्म जर सार्थकी लावायचा असेल हो बारीक कीर्तन ऐका. आतापर्यंत ऐकले इथून पुढे नाही ऐकणारे माणसं धकुसर कीर्तन आहे. माणसं ढाकल्यावर मी कीर्तन आहे. कीर्तन म्हणजे आम्हाला उद्योग आहे. तुम्हाला धन्याने आशातला भाग नाही. कीर्तन कशा करताय यारे यारे लहान व्याख्यान करायला आणला. अरे आनंद कोणाला घेता येतो. कीर्तन चांग होण्याचं ज्याच्या अंगात येत आहे त्याच्या अंगात येत. ज्याला त्या गोष्टीचा मूर्तिमंत नक्षीकांत त्या तत्वाचा अनुभव घेतला तो तिला नाचू शकतो. कोणी नाचू नये हे काही तिच्या पुढे नाचायचं नाही. विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग लय मोठा आहे. आपण काय आंबुल करवाशियांना काही बॉन्ड नाही करून दिला का सगळ्या वळी सुटल्याच पाहिजे. एक जरी तुम्हाला लक्षात आली ना तरी धन्यवाद तुमचे. बघा साधू संतांनी केलेला परमार्थ
अनुभूतीचा आहे का म्हणाम्हणीचा आहे? अनुभूतीचा आहे, बरोबर. मग राग येऊ नका देऊ बरं का. माझं कोणत्या संग वाटलं नाही हो, आणि त्यानं माझ्या कायावरच परिणाम करेल. पण मी बोलतो 90% सांगणारे त्या गोष्टीला गैरहजर बर का. जरा बारीक कीर्तन ऐका, मनाचं कान करून कीर्तन ऐका. आज व नवीन आहे तुमच्या गावाला. विठाला विठाला साधू संतांचा परमार्थ थेरी आणि प्रॅक्टिकलचा आहे. निस्ती थेरी म्हणजे परमार्थ नाही, नुसतं प्रॅक्टिकल म्हणजे मी परमार्थ नाही. जो परमार्थ आमच्या साधू संतांनी केला, परिपूर्ण अनुभवला आणि मग जगाला सांगायचा काय केला, प्रयत्न केला, बरोबर. मग आता जो अभंग आहे हरिपाठ प्रकरणातील अभंग आहे. नाथबाबा स्वतःच्या सद्गुरूच्या कृपेला सांगतात, माझ्यावर जनार्दनाची कृपा झाली आणि मला त्या गोष्टीचा अनुभव आला. कशाचा? बोलाचा भातन बोलाची कडी जेवण या कोण तृप्त झाला. बोलाचा भातन बोलाची कडी जेवण या कोण पोटभर खा, ताटावर पडू नका जेवण. नानानं पाहिलं का असं जेवण? नाथ बाबा अनुभव सिद्ध अभंग सांगतात, माझ्या जीवनामध्ये ज्यावेळेस एका संतांची कृपा झाली आणि त्या संतांच्या कृपेचा परिणाम पिंडी देहस्थिती ब्रह्मांडी पसारा आणि हरी विना सारा व्यर्थ भ्रम. नाथबाबांच्या लक्षात आलं. 350 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. नाथबाबा सांगतात, समाजामध्ये जो परमार्थ चालला, तो परमार्थाच्या नावाखाली दंभ चालला. विठाला विठाला मी जो परमार्थ अनुभवला, तो परमार्थ माझ्या सद्गुरूने सांगितलेल्या परमार्थाला शास्त्र प्रचिती आहे, गुरु प्रचिती आहे, आत्म प्रचिती आहे. 3 प्रचितीच्या तत्वावर मी आणतो परमार्थ घासला. म्हणून मला वाटतंय हरी विना सारा व्यर्थ भ्रम. अरे देवाला सोडून देव देव चाललाय, देवाचं माहित नाही देव देव चाललाय. अंगुरगाव या दिशेला आहे, शेलवून या दिशेला आहे की नाही? शेलवून इकडे धाडकावं लागत का नाही? आता मी जर तिकडं लिपणी टाकळी लागावा, मानवत रोड लागावा, मा 96 पिढे गेली तरी मला येईन का अंगुलगाव? मेंटल मार्ग चुकला ना. अरे ज्या रीतीनं आला ना त्या रीतीनं धसना. ज्या रीतीनं आला त्या रीतीनं जायला पाहिजे की नाही? मा संभाजीनगर या दिशेला आहे, मी या दिशेला धडकाव का इकडे धडकाव? मला जर पिंगळी लागली, मानवत रोड लागला, परभणी लागलं तर मा गाव कधी? आणि गाव दाखवणारे अनुभव सिद्ध राहतात. त्याला फळ पेट सांगणारे नसतात, ह्यापा दाखवणारे संत असतात. जनार्दनाची कृपा झाली आणि नाथबाबा सांगतात, मला माझ्यामध्ये असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचा मूर्तिवंत जनार्दन स्वामींनी कृपा केली आणि मला त्या तत्वाचा अनुभव आल्यामुळं मला असं वाटायलं की जग जो परमार्थ करतो तो व्यर्थ भ्रम आहे. मग खरा परमार्थ काय? नाथबाबा सांगता, आमचं ऐकू नका. आम्ही बाजरीचे व आमचं काय ऐका द्या, आमचं ऐकू नका. आम्ही मेंटल भोपडीचे लोक आहे, आमच्या डोक्यात पाणी वळले. हा, आम्हाला उधाराशी काही घेणं नाही. तुम्ही उद्या माराच्या ऐवजी आज का मारा ना. तुमचा अंगुलगावला इकून इकायला शेत लावला ना, काही घेणं नाही आम्हाला. काही नाही, आमचं नाही पेची चालू आहे. बाबा कुठलं काले काय खाते ढेकळं खाय, आता काय खातो? लाईटेची ते लई लोक पुढं पुढं करते. बाबा बाबा घरी बायका पाय धुत नाही, तर लोक पाय धुत्या. बायको मध्ये गेलं भुकाला, तिला काही नाही, जाय भुकत बैस, फक्त घरी आणून टाक. समजलं पाहिजे बरं. नाथबाबा सांगतात, आमचं ऐकू नका. शुग या देवलिंग दत्त कपिल मुनी, हरीशी जाणून हरीच झाले. पुरावे आताचे नाही देत बरं का ते, आताचे देत नाही. जुन्या काळाचे पुरावे देतात.
शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल, मुनी हे देवदेव करून देव झाले आणि आम्ही देवदेव करून तोड वाचून जायची पाळी आली. महाराज लोकांना भाषा घ्यावा का? महाराज लोकांना भाषा घ्यावा का? केलेला परमार्थ चुकीचा आहे. तुझ्या जीवनात संत नाही आला, अरे ज्याच्या जीवनात संत आला तो कधीच नको त्या मार्गाला जात नाही. अनुभव सिद्ध परमार्थ पाहिजे आणि अनुभव सिद्ध महात्मा पाहिजे. त्यावेळेस जीवनामध्ये ओरिजिनल परमार्थ आहे. जो शुक याज्ञवल्क्य यांनी केला ना ते देव झाले. त्याच्याजवळ पुरावे. आम्ही देव करता उशा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली आम्हाला बर का. तरी आमच्या स्वप्नात देव जाईल, स्वप्नात, आणि ते देव झाले. यारे धरू हरिनाम दारू. संत कोणत्या मार्गाने गेले? शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी. त्याचं वर्णन तिसऱ्या चरणात करतात. यारे धरू हरिनाम दारू. कशाला म्हणते हरिनाम? हातापायाने टांगड्यानं करायचं राहतं काय ते? मुस्काटाने करायचं राहतं काय ते? कशाला म्हणते हरिनाम? चला पुढे खूप भावार्थ चाललाय. यारे धरू हरिनाम दारू भवाचा सागरू भजनाई. राजा असो, भिकारी असो, प्रजा असो, कीर्तनकार असो, गायनाचार्य असो, आणखी कोणता असो, त्याला सगळ्याला भाऊ नावाचा रोग लागलेला आहे. जो जन्मला त्याला मरावंच लागत. हा सिद्धांत आहे. बरोबर आहे ना तुम्ही? भागवत हा उपजते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे. ज्ञानावर आहे. 14 वर्षाचं लेकरू सांगायचं. 14 वर्षाचं लेकरू सांगायचं जीवन कसं जगायचं आणि भागवत सांगताय मरायचं कसं. आज उगं तोडवा सुरू जायची पाळी येवा का? संतांचा मार्ग जीवनामध्ये नसल्या कारणानं संत बाजूला राहिले. ज्ञानोबाचं पाणीपत झालं, तुकोबाचं पाणीपत झालं आणि दुसरा धिंगाणा परमार्थ उभा झाला. समाजाचं मी तेवढं पुण्य नाही. लोक म्हणजे 5,000 द्या पण त्याला नाही. आता वाढून घेतलेले आहे ना त्या रेट मध्ये वाढेल. मी त्याच्या रेट मधले रेट सांगू राहिलो पुढे वाढेल. आणि याच्यात झालं मला तिकडे जायचं नाही. अजून आम्हाला सुद्धा कारण आम्ही कोट जन्माचं कर्म तयार करू राहिलो. जरी लोकांना ज्ञान सांगत असला तू, जरी लोकांना ज्ञान सांगत असला तू, तरी तुला अजून संतांची अनुभूती नाही. काय सांगतात संत? नाथबाबाचा गाथा उघडून पहा, तुकोबाचा गाथा उघडून पहा, नामदेवाचा गाथा उघडून पहा. सगळं उचकीत बसलं तर कीर्तन बाजून रे. आम्हाला सुद्धा कळना कोट जन्माचं प्रवर्ताप्रमाणे करू राहिलो बरं का आम्ही बी तयार. कोट जन्माचं तयार करू राहिलो. कोणी नाही बरं का तुला सोडवून आला. कोणी नाही. तुला वाटून राहिलो भ्रम आहे माया मागे लाखे. तो भ्रम येतो. कोणी तो सरनात उड्या टाकाल रिकाम नाही. यारे धरू हरिनाम दारू भवाचा सागरू भजनाई. भवामध्ये भवसागरामध्ये भय नाही. कोणा सांगावं? इथं आमच्या नाका तोंडात पाणी जायची पाळी आली. त्या टांगड्या खायची पाळी आली. कोणालाच इथं आशेचा किरण दिसाना परमार्थामध्ये. ज्ञानोबा तुकोबारायाच्या काळात इतके नव्हते बरं का. आमचं भाग्य आहे का आम्हाला एवढे पाहायला भेटू राहील. त्याच्या काळात 4 खाली करीन 5वा पाणारी कोणीच नव्हतं त्याच्या माग. आमच्या माग लई. पण अजून आम्हाला सुद्धा भ्रम झालाय. साधू संत गेले आनंदी राहिले. पहिले दुसऱ्या चरणामध्ये ऋषींचा दृष्टांत आहे. जर ऋषी तुमच्या टोकऱ्यात उतरत नसतील तर नाथबाबा पुन्हा 4थ्या चरणामध्ये सांगतात साधू संत गेले आनंदी राहिले. हरी नामे झाले कृतकृत्य. मग त्यांनी हरिनाम स्मरण केलं ते कृत्य झाले. आम्ही नामस्मरण करून सुद्धा डोळे फाडून चाललोय. मार्ग चुकला. आणि मार्ग संतांच्या मोठीमध्ये असल्या कारणानं संत मोठ्यापणात मिळत नसतात. संत केव्हा निर्मित नसतात. मी संत आहे हे कधी संत दाखवित नसतात. चातुर्य हल्ली.
एका महत्वाचं पीटीसी पण मेरवी सगळं पाठ आहे तुमच्या. मला फक्त ठळक बातम्या सांगायच्या आहे. एक घटना आहे हातात बर का, ऐका तुम्ही. नाथ बाबा सांगतात माय बाप परमार्थ करायला काही ह्याचीच गरज नाही. एका जनाधनी मांडिले दुकान देतो मोलाविना सर्व वस्तू. सर्व काय भानगडी परमार्थात सर्व वस्तू काय भानगडी नाही कळत ते. नाही कळू शकत तुम्हाला आम्हाला आहे ना, नाही कळत ते. संतांची भाषा कळायला 1 किलोचा भेजा लागत. मुंगीच्या पाया इतका जरी भेजा कमी असला ना, संतांची भाषा कळत नाही. हा लोकांचे कीर्तन डोक्यावून जात नाही. कुठून आलो होतं आजचा सोबत नाना महाराजाला कामच नाही, कुठंतरी ऐकते शाळ टाकीचे पॉम्पलेट नाही. माय बाप माझी या जातीचे मदत भेटो कोणी तवा रात जुळती बरं का. नाही तर तुमच्या गावात आमच्या साधू संतांच्या तुम्ही काहीतरी तुकडा खाऊ घालेला असेल बरं का. अमोलगाव करावं ज्ञानोबा तुकोबाला तुम्ही काहीतरी तुकडा खाऊ घातला असेल, त्याचं ऋण फेडायकरता इतक्या लांब यावं लागलंय. एका जनार्दनी मांडले दुकान देतो बोलाविन सर्व वस्तू. की अंडरलाईन करायची कशाहून देतो. येतात आधी द्या दुकान मग घ्या रुका. आधी द्या रुका मग घ्या तुका. असा समाज झाला आणि कधीच परमार्थ यायच्या डोक्यात उतरायचा. सरळ सरळ संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. बघा माय बापांनो जरा बारीक विचार करा. जन्म माणसाचा जन्म म्हणजे गधऱ्याचा जन्म नाही. माणसाचा जन्म म्हणजे कुत्र्या मांजराचा जन्म नाही. माय बाप माणसाचा जन्म उत्तम नरदेहामध्ये तुम्ही आलो. उत्तम भारताच्या भूमीमध्ये हिंदुस्थानाच्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलो. संतांच्या पवित्र संतांच्या भूमीत जन्माला आलो. आणि जर संतांचा मार्ग नाही समजून घेतला तुकाली या वर्मा फेरा कीर्तनकार सांगत असते. एक आंधळ होतं गावाला वाडा होता, त्याला एकच ए दार सांग ना. ते आलं त्याला गचकरण झालं. अरे खाजू नको सांगू त्याला दार सांग ना. जरी पुढे गेलं तर हात धरून माग आण ना. याला दार माहित नाही हे काय दार सांग. आप मरे तो मोरे यजमान तुले किंमत आजा हकीम जान खतरे ने. तुम्ही बिमार पडल्यावर अनुभवी डॉक्टर कडे जाते का माझ्यासारखे मेंटल कडे जाते. तुम्हाला कीर्तन कळून राहिलं का. मी मराठीतच बोलून राहिलो. कळून राहिलं ना. जर बिमार पडलं गावाच्या डॉक्टरकडे जर गुण नाही आला लोक म्हणजे शेलूलाच आला. शेलूला जाऊन जर गुण नाही आला तर संभाजीनगरला तार फोडा. काहून चांगला डॉक्टर पाहिजे. किडा कसं मरायचं भेव वाटत. मग इतके वर्ष झाले आम्ही कधी विचार केला का ज्याच्या जीवनात मूर्तिमंत परमार्थ साकारित झाला अनुभवाला आला असा कधी विचार करतो. कीर्तनकारांना आई माझी बाप माझा सांगावं का. बाकीच्या माहितीच नाही का. एक अवतार झाला तेवढ्या करता तू काय सांगू राहिला आम्हाला. पाय घरी जाऊ लोकाला बोल बोलता वाटेच होते. हा ते पुढचं मी नाही म्हणत तुम्ही तुमचं पाहून घ्या. अरे लोकांना सांगणं लई सोपं. आखलीचे डोस पाजणं बरं का. जगावं लागत तसं मूर्तिवंत जगावं लागत. समाजाला तुकडा जरी नाही दिला ना तरी ज्ञानोबाला एवढा मोठा परमार्थ सांगून ठेवला. तुकोबराच्या तुकड्या करता भोवती झाल्या ना तरी तुकोबरांना 5 वेद निर्माण करून ठेवला. अय आता तर सारं ठरून ये तरी म्हणजे माझी आजची विलीन बातम्याला. अरे कोणत्या कर्म
सासू करती म्हणून सून करू राहिली, सून करू राहिली म्हणून नाच सून करू राहिली. एका खड्ड्यात मेंढी पडली का सारा कळप त्या खड्ड्यात. गतानुगती को लोका चालत नाही परमार्थामध्ये. शेजारणीनं केलं गण पंढरीला नेलं नाही चालत दिलं. दुसऱ्याच्या झेंड्यावर किती दिवस पंढरपूर. स्वतःचा झेंडा पाहिजे का नको. शेजारणीनं केलं का तिच्या पायाला फोडं येत्या आणि मनाने गेली का तिचे टंगडे जरी दुखले तर काही म्हणत नाही. गुपचूप झेंडू बॉम्ब लावी ती काहून मनाला गेली. परमार्थ मनानं करायचा असतो का दुसऱ्यानं सांगितल्यावर करायचा असतो. परमार्थ शास्त्रानं सांगितलेल्या पद्धतीनं करावा का मनानं करावा. मग शास्त्र राहिलं का. शास्त्र म्हणजे काय जेवाच्या पत्तर आहे काय. शास्त्र कशाला म्हणतात. ज्ञाना म्हणे तुका म्हणे नाट्या तू काय म्हणे सांगणार. त्याला सांगून ठेवले हजारो वर्षापूर्वी. तू काहीच नाही सांगू राहिला. अनुभवाचा पत्ता नाही साधू कैसे झाले. परमार्थ अनुभवून सांगायची गोष्ट आहे. एक उद्रष्टांत सांग काय झालं 10 आवाज तरी तुम्ही चांगलं वेळेवर चालू केलं. जाऊ द्या अर्धा तास तुमच्या का पण राईट 2 तास धकावं लागेल मला. एका डबल कीर्तन नाही ना मला. म्हणजे माझा अहंकार नाही तो पण माझ्या सद्गुरूची ती कृपा आहे. ज्याचे पार खासडं झाले ना त्या ना 5-25 अभंगाच्या वर कीर्तन नाही द्यायची. तुम्ही युट्यूब स्पेशलिस्ट आहे ना त्याचे कीर्तन ऐका तुम्ही. त्याची तेवढीच कॅसेट चालत त्याला आंबुलगाव माहितीच नाही. नाही 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 नाही. तुम्ही फक्त काय केलं परमार्थाचा भाऊ केला भाऊ आणि ते तुमच्या प्रारंभात द्या सोडून तुमचे कर्म तुम्ही बघा. आम्हाला काही घेणं नाही त्याच्याशी. जाऊ द्या. मला काय सांगायचं होतं. एका गावामध्ये काय झालं. दृष्टांत सिद्धांत प्रश्न उत्तर आणि श्रोता वक्ताचे जे एक रूप होतं त्याला कीर्तन म्हणतात. षडगुण ऐश्वर्य संपन्न कीर्तन असतं. चटकन दृष्टांत सांगतो पटलाचा पटला. एका गावामध्ये काय झालं. एका माईचे मालक त्या मातेला दिवस राहिले ती गेली निघून. ढकले कळत नाही तुम्हाला. हा ते गेले तेवढ्या लेकरावर ती बाई राहिली. राहिल्यानंतर तिला मुलगी झाली लहानाची मोठी केली उपवर झाली मुलगी. लोकांच्या इथं काबाड कष्ट करून पैसा गोळा करून त्या माऊलीचं लग्न अतिशय सुंदर मुलाशी करून दिलं. पण ते मुलगा फार लांबचा होता. नोकरीला लागत ना घरदार चांगलं लागत मग तो काही छेटू थोडी भेटणार रोयण्याला इकडं सातवण्याला. नाही तिकडंच भेटतो मुंबई पुन्हा. मग चांगलं मुलगा चांगला भेटला सर्व्हिसवाला भेटला तर लग्न करून दिलं. पण आता गरिबीची परिस्थिती असल्या कारणानं त्या मुलीला भेटायला काही जायला उभी नाही. दर्शनात ऐका बरं का मला काय सांगायचं आहे. मग लग्न लावून दिलं. वाढली होती बरं का ती मुलगी. जाताना कशी होती संकटीच्या होती. जाताना लग्न लावून दिलं तेव्हा संकटीच्या होती गेली ती. गेल्यानंतर तिचं काही येणं झालं नाही. आता पुण्याहून कोण आणि तिला इकडे किती मरणाची गरजेली गेली कोण आणि तिला. एकच तेवढी पोरगी माग कोणी नाही काय नाही. पण तिकडून निरोप आला. जुन्या काळातला दृष्टा आता आलो आणि गेलो नव्हतं गाव. तिकडून निरोप आला का तुम्ही आजी होता. त्या माईला इतका आनंद झाला. माझी एक नांदी बर का नांदली तिचा परिणाम बरं का तेव्हा. नांदाचा पत्ता नाही लग्नच लागणार नाही. नांदांकडून लग्नच लागलं नाही तर नांदांकडून बर का. मग आता तिचा निरोप आला. मग आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे किती जरी गरिबी बोकांची असली तरी पहिल्या बाळापणाला लेकरू घरी आणावं लागत. त्या महिला बिचारीने असे थोडे पैसे गोळा केले. पुतण्याला सांगितलं दादा दिदीला घेऊन ये ताईला घेऊन ये. ती गेलंय पुण्याला. ते पुण्याला घेऊन आलंय. संध्याकाळी मुक्कामी गाडी येत राहते गावामध्ये. ती बाई दुपारपासून वाट पाहते. घरात जाते गल्लीत येते घरात जाते गल्लीत येते वाट बघते कधी येईल. संध्याकाळी आधार पडला आणि गाडी गावात मुक्कामी आली. ते लेकरू आणि ती दिदी खाली उतरली. आईला ती भाकर घेतली हातामध्ये तांब्या घेतला आणि पुढे आली गल्लीत तशी. दोन्ही डोळ्यातून अश्रू धावायला लागल्या. कोणाच्या. तुम्ही लई लांब बसले माझी झापडं बांधलेली. कोणाच्या डोळ्यातून. आईच्या डोळ्यातून धारा येत्या. शेजारी चुलती राहते तिच्या येत नाही. मावशीच्या येऊ शकत नाही. आईच्या डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.
सगळी गल्ली गोळा झाली. बाई कशी होती ग, लई वाढेल होती, चांगली दुरी हाडाची झाली. सगळ्या बाया नवल करायला लागल्या. बाई नांदलं ग लेकरू, गरीबाचं लेकरू, लई कल्याण झालं. घरी आणला त्या कुडका वळून बाजूला फेकून दिला. फेकून दिल्यानंतर ते पाणी बाजूला फेकलं. त्या मुलीला मध्ये घरामध्ये घेऊन गेले. सगळ्या बाया येऊन बसल्या. बाई लई चांगलं झालं, लई कल्याण झालं असं म्हणता सगळ्या निघून गेले. 2-4 दिवस निघून गेले. 2-4 दिवस निघून गेल्यानंतर तिला रात्री 12 वाजेला त्रास व्हायला लागला. जरा बारीक कीर्तन ऐका, मला टाइमपास करायचा नाही. टाइमपास जर केला रव नारकाला जावं लागत आहे. तुम्हाला सिद्धांत पटाय करता दृष्टांत सांगू राहिलो. 12 वाजेला त्रास झाला. ती ताई मोठ्यानं रडायला लागली. रडते काय रडत्या ना नाही काय अरे वांड्याची डोहाळे कैसे होती प्रमाणे जाऊ नका. आपण आताशी सुरू आहे, अजून आपल्याला चरणाला स्पर्श नाही. हा निदान जाता जाता बोना एखादं तरी चरण सोडलं पाहिजे, नाही तर आलं कुणीकडे भुगलं आणि गेलं निघून. आज नाही व्हायला पाहिजे. मग 12 वाजेला त्रास व्हायला लागला. शेजारी पाजारी गोळा झाले. वार्ता अख्ख्या गावात पसरल्यानंतर गावाच्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये एक आजीबाई राहत होत्या. त्या आजीबाईपर्यंत ती वार्ता पोहोचली. काय दाखवणं चाललं करून मग देवळाकडं सगळ्या ठोकर घेऊन चालल्या. कायला चालल्या? गचरा कमी नावाला वळवळ राहत. ती म्हातारी काठी टेकी चालली देवळाकडं. सगळ्या बाया गोळ्या झाल्या. सगळ्या सांगायला लागले बाई असंच राहत, त्रास सहन करावाच लागतो. इतका काय सोपं राहत का ते? काय यायला कळत ते मिसरू डवायला नाही कळत ना. यायला कळत आहे ते. मग ती म्हातारी ज्या तिथून त्या मरकुरी बसून काय झालं की तरी एवढा काहुली उडू राहील. आणि एवढ्याने काय एवढाची गरज आहे? जवळ जवळ येता त्या आजीच्या वयाची दुसरी आजी होती गावामध्ये. ती म्हणे आत्याबाई तुम्हाला याच्यातलं ट म्हणता कळत नाही, तुम्ही काय ओरडू राहिल्या, गपचित वाचता येत नाही तुम्हाला. अरे पण तिला झालं काय? आता ती म्हणते आत्याबाई तिचं पोट दुखू राहिलं. आत्याबाईनं गच राहा ना, आत्याबाईनं गच राहा का नाही? मग पोट दुखू राहिलं एवढं एवढाची काय गरज त्याला? माझी दुखत होत. आता ती जी शेजारची बाई होती तिची तळपायची आठ वाजता काल गेली. म्हणजे एकटा आली तर आली, आलडत ओरडत आली. गच राहायचं सांगितलं तर ती गच राही ना. म्हणजे आत्याबाई तुमचं पोट काय ना दुखत. आणि आत्याबाई कोण होती? हळदीच्या रागावर गावात राहील. पहिले खिलारी बैलाच्या वराती होत्या. खिलारी बैलाचे उधळले ना टांगापट्टी घोडे फरार मालकाचे. आत्याबाईच्या हळदीच्या डागावर गावात राहील. आणि ती म्हणून राहिली आणि माझी पोट दुखत होत. ती म्हणे आत्याबाई तुमचं पोट काय दुखत होतं? म्हणे मी बेसन खाल्लं होतं. तिने बेसन खायले का? अनुभवा नाही पोटी पोटी अनुभवा नाही पोटी ज्याची विठ्ठल नाही ठावा त्याचे मुस्कार सुद्धा पाहू नका. त्याचा संग न धरावा करावा. आणि देव देव सांगू राहिला. देवाचा अनुभव आहे. काय म्हणते देव देव? कशाला म्हणतात देव देव? देव काय मोदी सारखा आहे का? आला शेलूचा दौरा केला निघून गेला. देव कशाला म्हणतात?
देव नाही अशी जागा नाही. मी नद्याचा कौर ठावाचे बळी प्राण्याचे दैव कैसे नदे गती माते. कोणा सांगायचं हा देव? ज्ञान देवा पुषे काय हिताला का काय पुषे? कोणाला पुषे? कोणाला पुसून चालत नाही बरं का. कोणाला जर पुसलं हा 10वे 13वेच घालावं लागतील. विठाला पुसा संताशी जाऊन कोणाला पुसून चालत नाही. ज्ञानदेवा पुषे निवृत्तीशी चाल. काय म्हणतात चाल? आज गगना उडीवाड. कोणतं नाम गगना उडीवाड आहे? जे तुम्ही आम्ही म्हणतोय ते वैखरीला म्हणतो. वैखरीच्या पुढे काही आहे का नाही? सांगायला नाही गोड लागत आहे. वैखरीच्या पुढे 4 महिने आहे. वैखरी मध्ये भरा पैशांती तुला आहे का त्याच्या ठाऊक काही गाजर याच्या पुढे वाणी अजून अनिर्वाच्य वाणी भजन चालावं लागत आहे. पण त्या वाणी अनिर्वाच्य वाणीचं भजन सद्गुरुनाथ देतात. जर सद्गुरुनाथाला शरण नाही गेलो, ज्याने गुरु नाही केला त्याचा बरोबर आहे ना. पुढं बोलू का? पुढं बोलू जय ना जय का विमान आली नाही. गुरु गावाचा चोऱ्या करी शिष्य नवीन माझे नवीन. हे सगळे प्रमाणे तुमच्या डोक्याच्या बाहेर बच्चन बोला काय लावलंय मी. इतकं तळतळून जे बोलतोय ना मला काही मूळव्याज नाही झाला. अरे हे आमच्या साधू संतांची परंपरा आहे. बाबा नदीचे पाणी रे गड्या मोठे वडी भऱ्या भऱ्या पोरांना उलथून पाणी दे. त्याच्या बोकंडी दगड टाकी. मुक्ताई सांगते मुक्ताई म्हणे मुक्ताई ऐकत सांगया अंतरीची खून दर गुरुदेवाचे चरण तुला नेम उद्धरून विठाला. 1400 वर्षाच्या तपस्याला सुद्धा या सृष्टीला अंजान होते. 1400 वर्ष काळाला भिरकवणारा योगी महात्मा होता. पण माझ्या 6 वर्षाच्या लेकराला शरण गेला. काहीतरी वर्म असं का नाही? माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षात करू. अरे सांग देव योगी याना तिला म्हणाले रे गुरु. हा लई अंगरटपणा राहतो, लई ताठा राहतो. वा घावर बसून सापाचा चावो नम्र झाला होता तेने कोंडिले. इड यंगरटपणा चालत नाही परमार्थामध्ये. तरी तनु मनुची वे. हा इड यंगरटपणा चालत नाही बरं का. उलटा जातो उलटा. मानला येतच माल तुला काही गात्र येत नाही. तुला काय येते 4-5 राग येते. माल कांश येतो, तोडी येते, सूर्यकांश येतो, चंद्रकांश येतो, भैरवी येते. याच्या उपर काय येतं तुला गाजर. आणि मराच्या टायमाला याच्यातलं एकही येत नाही. मराच्या टायमाला जेव्हा यमाचे यमदंड बसायचे ना तेव्हा आय 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 बाबो. अरे आता म्हण ना रागाळ विनो नाना काय गातो ते गाना काय गातो ते गाना अरे गातो ते गाना. नाही 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 चालत तिथं राजा. मराठा टायमाला जे येतं ना ते सद्गुरुनाथ देतात. चला ज्ञानेश्वरी मध्ये आमच्या मनाचं तुम्हाला काही सांगणार नाही. जे साधू संतांना केलं ते तुम्हाला सांगतो. ज्ञानदेवा म्हणे मी चाले सद्गुरुना केले कोढे माता हात ठेवून पुढे भिजली वाहिले. काय म्हणते गौड बंगाल विचारावर या खायला. बुवा लोकांचं मनगट धरणारी कोणी नाही म्हणून कोणीकडे भुकू राहिले.
मनगट धरणारी पाहिजे याच्यासारखी महात्म्या अशी. अय हा वांग नीट बोल, कुणीकडे भुकू नको. कीर्तन म्हणजे काही तमाशा नाही. तुला तमाशा केला असेल तो तिकडं करायचा, इकडं नाही. याचा करता माऊलीच्या ज्ञानोबाच्या आई वडिलाला ते हात प्रायचित्ताला जावं लागलं बरं का. हा तुला शायनिंग मारा करता नाही ते. मग ज्ञानोबा सांगता माझ्या जीवनामध्ये शुद्ध परंपरा आली. शिरसिंधूच्या कुठून आली ते सांगू राहिलो. शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले. काय सांगितलंय तुम्हाला गोबी कळाली का? आमच्या उलट्या ज्ञानेश्वरा पाठी उलट्या मागून पुढं ज्ञानोबा सांगतात या परंपरेचा मी आहे. आदिनाथ गुरु सकळ जिंदाना, आदिनाथ गुरु सकळ जिंदाना, आदिनाथ गुरु सकळ जिंदाना. ही ज्ञानोबाची परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगटली. ही काय प्रगटली? बीज प्रगटली. कोणतं बीज प्रगटले? बीज नाम म्हणजे काय? कशाला म्हणतात बीज नाम? चला जाऊ दे. मला तुम्हाला परंपरा सांगून मला माझ्या मुद्द्यावर यायचंय. ही झाली ज्ञानोबाची परंपरा. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या त्याच्या 70 नंबरची ओळ. या गीतार्थाची दुर्वी सोयीसमोर विवरी ते तर भवानी प्रश्न करून तिचं उत्तर 18व्या अध्यायात. शिरसिंधूच्या परिसरी एवढ्या लोकांना सांगता येत नाही. पुस्तकात सांगेल गीत गुज आणि बसून दादा एकांत काय भानगड राहते. जाऊ दे. ही परंपरा पार्वतीला आधी पार्वतीला सांगता सांगता मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्तीदादा, ज्ञानदादाच्या कृपेनं ती परंपरा पुढं आली. विसोबाकीचे नामदेव जनाबाईकडे पुढं तीच परंपरा नाथबाबाची परंपरा बघा. निर्गुण निराभास जिथून उद्भव सबल ब्रह्मास आदी नारायण म्हणती त्यास तू सर्वांचा आद्य गुरु. तिथून ती परंपरा आली. राघव चैतन्य बाबाजी चैतन्याच्या माध्यमातून तुकोबारायपर्यंत बहिणाबाईपर्यंत ती परंपरा आली. जरा भारी कीर्तन आहे का? इकडे रामदास स्वामींची परंपरा आहे. 4 संप्रदाय होते. 4 संप्रदायाचे 4 मार्ग तुम्हाला सांगितले. या 4 मार्गांपैकी ज्ञानोबारायांनी काय केलं? या सगळ्यांना एकत्र केलं. चौऱ्यांची शिंदाचा सिद्ध भेटी वेळा. सिद्ध भेटावर सर्वांना एकत्र केलं. सगळ्यांना सांगितलं 4 वेदांची 4 महावाक्य मायबाप आणि 4ही वेदांचं म्हणणं एकच आहे. ऐमात्मा ब्रह्म प्रज्ञानं ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. 4 वेदांची 4 महावाक्य 4 वेदांचा उपदेश 4ही संप्रदायाच्या माध्यमातून ज्ञानोबारायांनी एकत्र केला सिद्ध भेटावर आणि एकत्र करून सर्वांना सांगितलं मायबाप सगळ्यांनी कलियुगी उद्धार हरीच्या नामी. कलियुगामध्ये जर हरिनामानं उद्धार होणार आहे तर तुम्ही ही जे तत्व आहे शेवटच्या माणसापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. ती परंपरा जनार्दन स्वामींच्या माध्यमातून नाथबाबांवर देवगिरी पर्वतावर कृपादृष्टी झाली. आणि कृपादृष्टी झाल्यानंतर हे तत्व कसं तुम्हाला हृदयात येईल की नाही? प्रत्येकाच्या नैसा हृदयामध्ये मी राम, सर्वांगठी राम, बरोबर आहे की नाही? मग सगळ्याच्या घटातच राम आहे, देहातच राम आहे. मग ती काळाची रीत असेल का नाही काही? त्यासाठी येतोच आपण द्यावा लागेल. हृदयातला देव कळाय करता काय करणार? 16 सोमवार सत्यनारायण घातला. तुमच्याकडे कसे हृदयातला देव कळाय करता पूर्वा सुकृताचा पूर्ण अभ्यासा
जन्माला आलं त्या आईची कुस पवित्र असावं लागते. जीवनामध्ये तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे ज्याचा पिता नाही शुद्ध तयासीच देव अंतरला. जीवनामध्ये परमार्थाचा मार्गदर्शक चांगला असावा लागतो. नाही बा, जनार्दनाने कृपा केली जशी, मला सांगायला एवढं टाइमच नाही देवा. काय असतंय, ज्यावेळेस पार्वतीला हे सांगितलं ना, कानात सांगितलं का नाही, ज्ञानेश्वरी पुढा 18 अध्याय बघा. शिर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकोरी. कर्णकोरी म्हणजे कानात सांगायला लागत आहे. काय सांगितलंय, मा नाव घे. मग तिला ओम नमः शिवाय माहित नव्हतं. अरे राम राम तो सब काही कहे ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे वो नाम कुचोर. याला चाललंय माहिती, हे माणसाची घेऊन चाललंय. नाही, जी गोष्ट उद्धाराची आहे ती हाताने करायची नाही, पायाने करायची नाही आणि वैखडी तिथं चालत नाही. त्याला उद्धाराचा मार्ग म्हणतात. पार्वती मातेला सांगता सांगता अनादी काळाची असलेली परंपरागत ज्ञान ज्यावेळेस पार्वतीला सांगण्याचा वेळ आला, ज्यावेळेस सांगता सांगता पार्वती मातेला अर्ध्यात ऐकलंय. बघा बरं का, एका तरी चरणात माझं कीर्तन संपलं तरी चालेल, काही हरकत नाही. बघा जरा बारीक विचार करा. लोक म्हणते आपण सोडून दिला आणि दुसरीकडेच भुकले. तुमच्याकडं नांगरल्यावर, मोगडल्यावर, रोट्या घातल्यावर पेरी त्या का डायरेक्ट एवढ्या काँग्रेसमध्ये पेरी द्या. अरे लय गबळ झाला ना जगा. हे गबळ उपटायचं कधी. नामाचा नागर कल्पनेच्या बेडी, नामाचा नागर कल्पनेच्या बेडी, नामाचा नागर कल्पनेच्या बेडी, नामाचा नागर कल्पनेच्या बेडी. आम्ही नदी गेलो यशोधरी, लावले यशोधरी, आम्ही नदी गेलो यशोधरी, लावले यशोधरी. नामाचा नागर कल्पनेच्या बेडी, नामाचा नागर कल्पनेच्या बेडी, नामाचा पार्वती मातेला ते ज्ञानाचा उपदेश करता करता आजचा कीर्तनकार सांगतो पार्वती झोपली होती. तुमच्याकडे कापूस लावते का? मग ती कापूस यातला का पार्वतीने झोपली? आणि तुम्ही आम्ही इथं बसलेली किती लोक जागी या गोष्टी मला सांगा. आत्मतत्व करता तुम्ही आम्ही सुद्धा झोपलेलोच आहे. आत्मतत्व ज्यावेळेस पार्वती मातेला कशी मोहिनी घातली महादेवानं, कशी मोहिनी घातली गुरुनं, मला वेळच गेलाय भरून, 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 मला वेळच गेलाय भरून. श्रवणात पेरणी केली, नयनात उगवण झाली. मला पवन एक करुण, मला पवन एक करुण, मला वेळच गेलाय भरून, मला वेळच गेलाय भरून, मला वेळच गेलाय भरून, वेळच गेलाय भरून, मला वेळच गेलाय भरून. काही जे पेरिले काय उगले? अरे परमार्थ संताच्या मार्गाने करा, आमच्या सारख्याच्या मार्गाने लागले ना, हो बाबा बाबा बा आप मरे तुम्ही यजमान को लेके मरे. संताच्या पद्धतीनं परमार्थ करा, आमच्या पद्धतीनं करू नका. रोज हरिपाठ म्हणते का नाही? म्हणतात ना, हरिविना जन्म आणि स्वर्गाची पैजाण. हरी काय म्हणत्या? राम माहिती, कृष्ण माहिती, हरी कुठे? रामाचे आई वडील दशरथ राजा, कौशल्या माता.
मुक्काम पोस्ट अयोध्या, गुरु वशिष्ठ, पत्ता लागला. कृष्णाचे आई बाप कोणी म्हणे यशोदेला, कोणी म्हणे नंद बाबा. पत्ता मुक्काम पोस्ट गोकुळ म्हणा, मथुरा म्हणा, द्वारका म्हणा, कोणतंही लावा. जिथं असेल तिथं हल्ली मुक्काम लावून घ्या. गुरु संदीपानी माहिती, मग संदीपानी गुरुने काय सांगितलं असेल तू नाव घे. गाई पाळवावा आणि चारा मागायला अंगुल गावला यावा हे सांगितलं असेल का संदीपानी ना? काय सांगितलं असेल संदीपानी ऋषींनी? अरे जे सांगितलं त्या गोष्टीला परंपरा म्हणतात. बघा काय सांगत होत तुम्हाला, रामाचा पत्ता लागला, कृष्णाचा पत्ता लागला, हरीचा मुक्काम पोस्ट मायबाप सांगा. त्याचा सत्कार करून आपण इथं आता लगेच कुठे हरी, आणि रोज म्हणते एक हरी आत्मा जीव शिव नाम, एक हरी आत्मा जीव शिव नाम, एक हरी आत्मा जीव शिव नाम, एक हरी आत्मा जीव शिव नाम. अरुण सरदार एक नाम हरी, द्वैत नाम अद्वैत कुसरी सारेच झाल्या. विरळ गायला म्हणत्या सगळ्याला हा मार्ग कळू शकत नाही माय बाप. आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी परी, प्राप्तीची या पैलगिरी मी पहिला निघे. ती परंपरा जनार्दन स्वामींच्या माध्यमातून नाथबाबांच्या जीवनामध्ये आली. आणि नाथबाबांना ज्यावेळेस कृपा दृष्टी नाथबाबावर केली त्यावेळेस नाथबाबाला आत असलेला देव आणि बाहेर असलेला देव कळाला. अभंगाचं पहिलं पिंडी देह स्थिती. पिंडामध्ये ती गोष्ट आहे माय बाप. मग पिंडाची गोष्ट कळायला बरोबर आहे. हरिपाठामध्ये दृष्टांत देतात. मंथोनी नवनीता तैसे ये आनंदा वाया व्यक्त करता. हे सोडून द्या पुढचं. पण मंथोनी नवनीता बरोबर. मंथन करायचं काय? दुधाचं का? दुधाचं मंथन केलं तर जमन का? दुधाचं मंथन करून जमन का? 50 लिटर राहू द्या, तर 200 लिटर राहू द्या. दुधाचं मंथन करून जमन का? नाही. कशाचं मंथन करावं लागत आहे हो?
दह्याचं. मग दुधाचं दही व्हावं याच्याकरता सत्यानारायण घालावं लागत. काय करावं लागत? दुधाचं दही करायकरता काय करावं लागत? विरजण घालावं लागत. बरोबर आहे. विरजण घरातलं झालं तर काही त्याला लिंबू पिळून तर लगेच चालत नाही. दूध नासून जात त्याला विरजणच लागत. आणि विरजण काही 2-4 लिटर लागत. 2-4 लिटर लागत का? उगा घोडभर लागत आहे. घोडभर विरजण 200 लिटर दुधाचं काय करतंय? दही करत. सिद्धांताकडे तिकडं दह्यामध्ये दुधामध्ये जसं विरजण घालावं लागतं तसं देहामध्ये नाम घालावं लागतं. देहामध्ये नाम टाकलं रे टाकलं का मग जसं दह्याला मंथन करावं लागतंय तसं देहाला गुमगुम करती रे गुमती गुमगुम करती रे गुमती. कोणते डेरे? हे का आता उतरण्यात नाही राहिले काय याच्या ढेरे घुमून राहिले. आता ढेरे कुठं राहिले? आता बघा जसं दुधात परिवर्तन होतं विरजणात तसं देहात नाम रीतीनं गेलं रे गेलं. बरं का? रीतीनं नाम देहात जावं लागतं. मी पहिलेच गोष्ट सांगितली. परमार्थ हाताने करायची गोष्ट नाही. परमार्थ पायानं करायची गोष्ट नाही. पायी तीर्थयात्रा घडवून टकोर सदा गहाण नाही मायबाप नाही. जरा बारीक कीर्तन आहे का? परमार्थ हाताचा विषय नाही. परमार्थ पायाचा विषय नाही. चला भागवतामध्ये माझं ऐकू नका. नाथ बाबा भागवतामध्ये सांगतात श्वासा श्वासाचा परिचारू अरे निमिष निमिषाचा व्यापारू माझे दिल सुख साचारू त्याची गरावानी. वा हा परमार्थाचा रिझल्ट आहे. रिझल्ट सुरुवात बघा. ज्ञानोबा सुद्धा सांगतात अरे स्वतःला भजन करना गड्या तू स्वतःला भजन कर स्वतःला भजन करना गड्या तू स्वतःला भजन टाकल्या जातं दह्यामध्ये त्याचं मंथन केल्यानंतर असार खाली जातं सार वर येतं. मायबाप सार वर येणं याचं नाव लोणी. बरोबर? लोण्याचा गोळावर येतो का नाही? लोण्याचा गोळावर येणं म्हणजे चित्तावर चिंतन जाणं. हरिणे माझे हरिले चित्त बार वित्त विसरले मैं भुली घर जाने बार. अरे परमार्थ म्हणजे काही खाऊ वाटू राहिलं काय आम्हाला? परमार्थ म्हणजे काही टाइमपासाची जागा आहे का मायबाप? अरे साधू संतांना केलेल्या परमार्थाचा रिझल्ट आहे. उद्धाराच्या पावत्या आहे त्यांच्याजवळ. आमच्याजवळ काय काल्यात ऐकते का नाही तुम्ही? बऱ्याच महाराजांचे प्रमाण ऐकते तुम्ही काल्यामध्ये. भगवान लय रडत होते म्हणून यशोदा मैयानं सांगितलं. राधा आली आणि राधेनं सांगितलं मैया लल्ला का रडतो? कृष्ण का रडतो? त्याने सांगितलं काय माहिती सकाळपासून काय झालं मग त्याला सकाळपासून रडू राहील. तर ते घेऊन जायचं घरी बरोबर राहील. राधा उचललं राधेनं भगवंताला कड्यावर घेतलं. हा लीलाधारी नाटक लीला परमार्थ सांगतो बरं का? चित्तावर चिंतन केल्याचा परमार्थ तुम्हाला सांगू राहिलो काय असं.
उचलल्या बरोबर राधेवर किमया केली भगवंतानं. हो, राधा मैयानं उचललं. का रे काय झालं तुला? गप झालं. गप झाल्याबरोबर घरी गेलं. तिला वाटलं बरं झालं. तिला खाली ठेवल्यावर पुन्हा मोठ्यानं पंचम काढा. मग त्यानं भगवान गोपाल कृष्णानं पंचम काढला. त्याने सांगितलं आता रस्त्याने उसर गच राहिला आणि घरी आल्यावर काय झालं तुला? त्याने सांगितलं दूध दाग त्याच्या घरी केलं होतं. आतला परमार्थ कसा राहतो बघा. बरं थांब, रडू नको, मी तुला दूध देते. पातेलं हातामध्ये घेतलं आणि दूध काढायला गेली. कुठं जाऊन बसली असेल ती माहिती आहे तुम्हाला? अरे तुझ्या मुरलीच्या पायी देवा, तुझ्या मुरलीच्या पायी मन बोलले रे, मन बोलले रे. बरोबर. गाईच्या वासरू बावळत पण आहे का? काय तिनं लावून येईल? बावळत पण आहे का? ती गाई खाली न जाता बैला खाली गेली. बैलाची धार कशी काढू रे, याला पण आहे का? परमार्थ चित्तावर गेल्याचा परमार्थ. पोटातून या उन्हाचा रंगी गाता बैलाचा अंतरे धर्म झाला चित्ताची अवस्था. बाह्य दिसे चित्त संगणली अटकेत, वाचा पांगुळली जगण्याच्या देत, आवाज कुंचित रोमांचाले, आढळून वळीत डोळे, वर्षदाची आनंद जळे, आतुली या सुखर्मेचे निवळे, शरीर बाहेर कापे. आमचा परमार्थ का? कुणाचा परमार्थ? सिद्ध महात्म्यांचा परमार्थ आहे. तुकोबारायना परमार्थ केला. गुरु जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि परमार्थ केला. देव पहावयासी गेलो तेथे. बरोबर आहे ना? तुका पंढरीला गेला आणि पुन्हा जन्मा. मग आमचा परमार्थ करता करता आता पार लाईट गुल व्हायची पाळी आली. तरी आम्हाला शिन येतो. मला एक जण म्हणे वय वर्ष 78. बाबा खज इतके दिवस परमार्थ केला पण आज देव गेला आपल्याला. बर भानगड काय झाली? आपलं काट्ट गेलं. 78 वर्ष मारुतीला न चुकता पाणी घातलंय. पण 2 महिन्यापासून मारुतीचं तोंड पाहिलं नाही. मारुतीला काय फरक पडणार काय? मारुतीला तुमच्या वाटी उडून यायचं काय? तो नाही पाहिलं तर नाही पाहिलं, त्याला काय घेणं? त्याला किती काय तुझ्यासारखे छप्पन. परमार्थ तुझ्या आपल्या करताय का देवा करताय? काटतं गेलं त्याचा चार्जिंगच संपून गेली की काय करीन त्याला? जेवढं आयुष्य होतं तेवढं राहिलं. त्याचा परमार्थाचा काय संपर्क, काय संबंध आहे? आमचा परमार्थ बोरला पांडुलामध्ये काट्याचे लग्न होऊ दे. आमचा परमार्थ चढेल बेजाचा. आणि संताचा परमार्थ काही मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण. त्याला उद्धाराचं पडलं ना, आम्हाला काट्याच्या लग्नाचं पडलं. जन्माला आला ना, अरे बोटावर मोजले इतके दिवस हातात राहिले बरं का तुमच्या. आमच्या कीर्तन साहेबांकडे आलं. बोटावर मोजले इतके दिवस तुमच्या आमच्या हातात आहे बरं का. कलियुगाच्या शेवटच्या चरणाकडे चाललो आम्ही. शेवटच्या चरणाकडे आता पाहू नाही ते पाशाल, ऐकू नाही ते ऐकशाल, करून नाही ते करणारे समाज. आता निर्गुण निराकार माहुर माझं गाव. तुम्ही प्रमाणात जाऊच नका, मला निरूपण करू द्या. रोज ऐकायला भरपूर आहे तुम्हाला प्रमाण द्यायला. आजच्या दिवस बहुत थोडा आहे. याची मी चार्जिंग संपत आली आता. 5 वर्षाची दादा भरणार मागील, 6 वर्षाची दादा गर्भीर राहील, बहीण भावाचे लग्न लागेल. ऐकत पाहत नाही. इतक्या दिवस परभणीला घडत होतंय, आता शेलूला घडायला लागलं. उद्या आंबुलगावला घडण, याच्यात काही शंका नाही. विठाला विठाला तुम्ही आम्ही जो परमार्थ करतो तो मनानं करतो. तुमच्याकडे 16 सोमवार करते का? आता पहिल्यांदा मी 16 सोमवाराच्या उद्यापनाचे कीर्तनाला गेलो ना, तेव्हा त्या माऊलीनं मलिद्यावर केली. म्हणजे पोळी चुरायची, त्याच्यात गुळ कालायचा आणि त्या 16 ते लाडू बनायचे. तिचे 16 करायचे, त्याच्यात एक मिठाचा करायचा. मिठाचा लागला का उपास सोडून द्यायचा. तो 16 लोक लागूच नाही मिठाचा. वकन कधी आता एवढं खाईल कधी. आणि जर पहिलाच मिठाचा लागला का पुन्हा तेवढ्यावरच राहायचं. पण जर असंच होतं पहिले. नंतर मधी 2-4 वर्षानं काय झालं, पुन्हा दुसऱ्या गावाला गेलो उद्यापनाला. त्या माऊलीला खडी साखरावर करेल. म्हणजे कोणाच्या मार्गाने चालले, कोणत्या पुराणात? हे बगल पुराणी.
याच्यावर करायचे त्याच्यावर करायचे. उपाशी जर देवजोडे तर दुष्काळ काय थोडे मेले का बाबा? तुम्हाला दुष्काळ 72 आठवत असेल ना. खाया करता मेले लोक, बरोबर आहे ना. मग त्याला का विमान आले की नाही आला? नाही ना. हा दवडोनी श्वासोश्वास 17 वेळा ज्ञानोबा सांगतात. व्यर्थ की जाती उपवास. अरे रात्र उघडून साडा साल कुलपा लावायचा धंदा लावा. मी लय करतो काय गाजर करतो. जे करायचं ते करीत नाही आणि नको ते रिकामी धंदे करतो. मराठ्या टाइमाला परमार्थ यावा ना. रिझल्ट साधू संताने केलेला परमार्थाचा रिझल्ट कळो येईल अंधकारी. जन्म घेणे लागे वाचण्याचा हरिरूप होण्यासाठीचं साधन नामस्मरण आहे. आणि नामस्मरण अनिर्वचवानीचा श्लोक पाहिजे. हो माझी मज झाली छंद या नामाचा घेतलासी. गोविंद 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 गोविंदा नाम काय म्हणतात ते सांगतो तुम्हाला. परिसृष्टीचा उपक्रमा पूर्विका विरोधमा वेडा इसा ब्रह्मा एकला होता तेव्हा राम नव्हता कृष्ण नव्हता. ओबी न्यावरायची आहे. परिसृष्टीच्या उपक्रमा पूर्विका विरोधमा वेडा इसा ब्रह्मा एकला होता तो सृष्टी ना करू शके. मद ईश्वराचे नाव ओळखे तो सुरू केला एके नामे जेने. त्याला नाम म्हणतात. नाम हातापायात आकारात मोडत नाही. नाही 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 जे अक्षराची अव्यक्त नाही ते अक्षरात बोलत नाही. तिथं फाउंटन पेन चालत नाही. त्याला मर्यादा नाही, त्याला देश नाही, त्याला काळ नाही. त्याला नाम म्हणतात. आणि ते नाम सद्गुरुनाथ परंपरेनं देत असतात. त्याचा परिणाम पुन्हा कुणावर झाला अभंगाचं दुसरं शोक.
त्याच्यात महात्म्य हे नाच जर चालला ना काकडा भजनारू चालू देऊ आपण. एकाला दामडी येणार नाही, एकाला डुलकी लागणार नाही, आणि एकाला दामडी डुलकी आली तर पुन्हा तुमचं अंगलाचं तोंड बांधणार. एवढी साधू संतांची कृपा आहे. आणि मला तर ते वाचायला टाइमच नाही. दिवसभर ड्युटी जावं लागत आणि संध्याकाळी 2 तास भुकायला जावं लागत. रोज हे धंदा आहे, उठरे चिंतन हा धंदा आहे. सुट्टीच्या दिवशी लांबचे कार्यक्रम, ड्युटीच्या दिवशी जवळचे कार्यक्रम, बसू देत नाही लोक. विचार करा. शुक, याज्ञवल्क्य, दत्त, कपिल मुनी हरीशी जाणून हरीच झाले चकारात्मक आहे. ते देव झाले, आपण का होत नाही? प्रश्न आहे हा. वाटायला पाहिजे जीवाला, कुठंतरी तळमळ वाटली पाहिजे का नाही? ते देव झाले, आम्ही माणसं बी होईना का? कारण जो परमार्थ त्यांच्या जीवनामध्ये आला. मला आता आणखी एका प्रश्नाचं उत्तर द्या. कीर्तन करायला शिकावंच लागत का? जेव्हा मी आडगात उभं केलं कीर्तनात, मला म्हणता फयत नाही याच्यात. नाही 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 नाही, मी कोणत्या शाळेतही गेलो नाही, पुढंच नाही गेलो, मला काहीच कळत नाही. याच्यातलं ते काळीत लावायचं का ढवळीत लावायचं, तुम्हाला ज्याच्यात जमन त्याच्यात लावायचं. कीर्तन करणं मुळात हा परमार्थ. तुकोबराय कोणत्या शाळेत गेले असं, ज्ञानोबराय कोणत्या शाळेत गेला असं, तेव्हा काही शिक्षण संस्था नव्हत्या. मग ते कुठं शिकले? आणि ते जिडं शिकले ना, त्याला सद्गुरूची शाळा लागते, विठ्ठल नामाची शाळा वरली. आणि हा काही राधा शाळेत नाही ना, तसा नाही देवा. म्हणून बघा काय मोठमोठे पुरावे नाथबाबा देतात. शुकानं, याज्ञवल्क्यानं, दत्त, कपिल मुनींना हा परमार्थ केला. आमच्या घरचा परमार्थ नाही बा. लोकांना वाटतं कुठून आलं का, कुठून आलं का, कुठून येत आहे ते. आता जे भुकू राहिलो मी तुमच्याकडं, जे 1.5 तास अगोदर भुकू राहिलो मी, त्याच्यात मला काही मनाचं आहे का? साधू संतांचेच पुरावे आहे त्याला. मग तो जो परमार्थ आहे तो आमच्या जीवनात कधी येईल? आम्ही केलेला परमार्थ ज्यावेळेस घरघर लागते का नाही? घरघर लागते की तुमच्याकडे? लागते घरघर खावा लागते जन्माष्टमीला, हा टाकायच्या टायमात, बरोबर आहे की? सगळ्यात मोठ्याला हॅलो सिरियस सगळी येते, गेली येते, चवळी येते, पोरं लांबाशी जवळ येत्या, पुरी येत्या, सारं गुचकं घर भरेल राहतं गच, बरोबर आहे? अशा प्रसंगामध्ये जीव पडलेला असतो. लोक म्हणत्या वरून खाली घ्या, पालकावरून खाली घ्या. म्हणजे तुमच्याकडे म्हणते की मानबाई किंवा आमच्याकडे म्हणते वर नका ठेवू, लवकर ढकलं पाहिजे ते खाली घ्या, खाली घ्या. आता ते खाली घेत्या, आता ते काय जाईन का? जोपर्यंत वरून तार हलत नाही ना त्याची, वरून तार तुटली पाहिजे त्याची. जीव टाकता टाकता तार तुटली का मग जमत आहे. तुम्ही खाली घ्या, नाही तर वर करा त्याला, खाली म्हणत वर पाय तरी जात नाही ती. नाही 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 नाही, बघा घर लागलेली असते. आवाज भगवंताना थोडा इको वाढेल राहतो, घर घरीचा इको वाढेल राहतो. ते जरा जोऱ्यानं सगळे पटकन दूध आणा. काय द्यायच्या, काय द्यायचं? ठीक आहे, माझ्या मौतीला तुम्ही अशी गच काऊन झाले? जर बोला ना, जात घर लागत नाही तुमच्याकडे, जाऊ दे राहू दे, माझ्याकडे सांगत. मग आता आपण काय म्हणतो, दूध आणा. जर्सी तर नाही आणि तवा गावरान गायचं, गिर गायचं दूध आणा म्हणजे. म्हातार कोरीच्या पिऊन गेलंय, म्हाताऱ्याला कोणी पाहिलं नाही, आणि आता घर लागायला गावरान गायचं दूध आणलं. त्याला काय देणाऱ्याने बिचारायला राहतं, जाता याला का होईल, गिलास भरून गेलंय त्याला. आधी एवढं ढुसीत काय त्याच्या आरे पाठी ढिल्ले व्हायले सारे. इंद्रियांना पहिलेच राजीनामा घेऊन टाकेल त्याच्या, ते धक त्याला नाही. मग आपण काय करतो, शिकवा देते. पुरी नावात पुढं राहतो, जवळ माग राहता वाटा घ्यायच्या टायमात जवळ राहत. मग ते घर लागलेले राहते. 4 पुरी राहते म्हाताऱ्याला, किती 4. एकटीनं दिला मध्ये हे होतं ना, खाली जात नाही. खाली पूर्ण बॉडी आपण म्हणतो ना, पाय थंडे पडले, हात थंडे पडले, कानाचे चापे वाकडे झाले, म्हणजे इथपर्यंत बॉडी कामातून गेली. आता राहिली कुठं?
हे कानपूरला ना पहिलेच राजीनामा देत. मग फक्त 2च क्रिया चालू राहत्या. डोळे खाली दे, तोंड वाशी दे. अशा वेळात तुम्ही शिपाटा केली, पहिलीनं टाकली, दुसरीनं टाकली, ते जात नाही ना खाली. बॉडीनं असं कारकू करला, नको ते गिळलंय, नको ते ढोसलंय, ते काय मी खाली आला. मग ते इथंच राहत होते. तिसरीनं टाकलंय, मग म्हाताऱ्याचं आणखी युको वाढला. गार 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 गुळण्या कसे करतं माणूस टाऊन खिला आल्यावर, तसं करायला लागलं म्हातारं. शेवटी आई बाई तू देऊ टाक, आई देऊ टाक, निघून. ती लहान येते, तिला काय घे नाही. आईची जीवर बाईची उद्धार तिनं मोठा चमचा भरला, नाड्यात वाचला. वाचल्याबरोबर बरा होता ना बाया. लोक म्हणते बाया तुम्ही 3 भाग्यवान, तुझी शिप घेतली, म्हाताऱ्याने जीव सोडला. अरे मेंटल खोबडीच्या तो ह्या शिपीनं तर जीव गेला म्हाताऱ्याचा. तो जर बसली नसती तर अजून घंटाभर राहिला असतं. ती त्याचं चालू होती ना नागपूरलाही, चालू होती का नाही? नागपूर लाईन चालू होती. मग तोंडाने तिथं त्याला नामस्मरण करता आलं का बाई? खरी ना नाही करता येत. बरोबर, जरा बारीक लक्ष द्या. आता कीर्तन संपलंय. अशा टायमाला जी गोष्ट निघून गेली ती ओळखी केली का? देवजवळी अंतरी अरे भेट नाही जन्मभरी. जे निघून गेलंय गज भरेल का नाही उचक, मग म्हातारा धरून ठेवता नाही आला की एखाद्याला. जे निघून गेलं ते एवढ्या लोकांना दिसलं नाही का? अरे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला ओळखीचा करून घ्या. याच देही ओळखी करा आत्माराम. जर आत्माराम ओळखीचा नाही करून घेतला बायबा तो असं गणगळत नाही. आम्ही नंदगत देवे कुठं नाही देव, जोडी सोडी कष्टी पशणी. अरे तुला टकुऱ्यात आहे का ते सांग? जळी पाष्टी आमच्या संतांना लिहून ठेवलाय, तू ते वाचुरायला निघ भुकू राहिलाय, ते नको सांगू. ज्यावेळेस नामदेवाची कृपा झाली, मला इथे सांगा वाटायला 11 वर्षी जाऊ. ज्यावेळेस नामदेवाची कृपा झाली, देव जेवत होता, बोलत होता, बैस म्हणलं तर बसत होता, उठ म्हणलं तर उठत होता. पण देव कळाला नाही नामदेव महाराजांना. नामदेवाला पांडुरंग परमात्मा सांगतात, नामा मला कवटाळून जरी मिळाला ना तर तुला काही स्वर्ग प्राप्ती होणार नाही रे, रव नरकाला जावं लागेल. मी तुला कळावाचं वाटत असेल तर औंढ्या नागनाथला जाय. औंढ्या नागनाथला विश्ववा खिचराचे पाय धर, तुला उद्धार होईल. त्यावेळेस नामदेव महाराजांनी विश्ववा खिचरांचे चरण धरले. विठ्ठल जाळी जाळी वरला, विठ्ठल जाळी जाळी वरला, विठ्ठल जाळी जाळी वरला, विठ्ठल जाळी जाळी वरला. पाहिला मग कसा दिसला? व्यापक असलेलं परब्रह्म मायबाप सद्गुरूच्या कृपेनं स्वरूप हे अगोचर, गुरु करता ती गोचर. घेता म्हणजे प्रकाश. 2च चरण आपण बघितले. काय राहतं तेव्हा साधू संतांचा जो निरोप आहे ना,
तो अर्ध्या तासातही सांगता येतो, 1 तासातही सांगता येतो, 2 तासातही सांगता येतो. तसा सांगायचा ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणून ज्या रीतीनं साधू संत गेले त्या रीतीनं तुम्ही आम्ही चला. यारे यारे धरू हरिनाम तारू, भवाचा सकरू भय नाही. भव म्हणजे जन्म आणि मरण. जन्म मरण जर चुकायचं असेल तर नामस्मरण केल्याशिवाय, देहाचा विसर पडल्याशिवाय जन्म आणि मरणाची तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागून येते पाप पुण्य. विठोबार कुमारी पिंडी देवस्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिबिन सारा व्यर्थ भ्रम. तेवढा भ्रम घालण्याकरता, तेवढी भ्रांती घालण्याकरता मायबाप सद्गुरूला शरण जावं लागेल. भ्रांतीपासून हिरतली गुरु वाक्यानं मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. सद्गुरुनाथ काय करतात, ते हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय केले, द्वैतना मोडता केली अर्जुना आपणाईशी. सद्गुरुनाथ काय करत असतात, अनादी काळाचं असलेलं तत्व कृपादृष्टी त्या साधकांवर, त्या जीवावर करतात आणि त्याला जन्म आणि मरणाचा जो चक्कर आहे त्या चक्रापासून वाचवण्याचे कार्य करत असतात. साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नामे झाले कृत्य कृत्य. साधू संत ज्या रीतीनं केले, संत सज्जनानं घेतली प्रचिती. आळशी मंदमती केवी तरी आळशी चालत नाही, मतिमंद इथं चालत नाही. मायबा तुका म्हणे सोपी आहे सर्व गुण, पण पुढची गोष्ट महत्वाची. शहाणा तो धनी, 1.5 आना नाही चालत करणार. 1.5 आण्याला नाही तू राणी मी राणी कोण देईन पाहिजे होईच तसं लय माणसे मोडे पण वाटणार नाही. चुलीच जाय कोणाचं काय जाईल. अशी यंगरट लय गेली घुरसंडी सारखी. 14 चौकड्या लंकापती गेला बरं तिथं भेंड्या काढले. इथं यंगरट मला नाही चालत. जर तुला उद्धरून जायचं असेल, नम्र झाला होता तिने कोटीले आनंद. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि तेवढं जाण्याची रीत संत महात्मे देतात. कशी आहे ती रीत अभंगाचं शेवटचं. एका जनार्दनी मांडिले दुकान. आमचं काम भूक नाही सांगणं आमचं काम आहे. पटल नाही पटल, करशाल नाही करशाल हा तुमचा प्रश्न आहे, पण भुकणं आमचं काम आहे. वाजत असे बोम कोणी नाही द्यायचं, सिद्ध मारण्याचं कोणी ऐकलं नाही, आमच्यासारख्या गाजरच्या भावाचं कोणी ऐकलं, पण सांगणं आमचं काम आहे.
मायबाप साधू संतांनी जो परमार्थ केला अनुभव सिद्ध परमार्थ आजही जिवंत आहे. लोकांचे देवाला काय खरं राहिलं का? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज होते ते तुकाराम महाराज तू भूड गोवेगाच काय राहिले तू काच काय राहिला. त्या काळातलं हवा तशी आहे, त्या काळातलं पाणी तसं आहे, त्या काळातली पृथ्वी तशी आहे, त्या काळात लिंबाचं झाडाचं लिंबच म्हणत होते, आता लिंबच म्हणून राहिली, काही काही कुईरी दाखवली म्हणून राहिली. या हे सगळं तसे त्यातच आहे, पण देव कसा नाही तो ह्या टकुऱ्यात देव नाही तेव्हा सांग तू. म्हणून या म्हणजे काय बोलण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या माई बाप तुम्हाला काहीतरी लागला असेल, वाईट वाटला असेल, माझ्याकडे फोन बोलला काही काही मातीन शिंगाना माती करायची सवय आमच्याकडे. आता काही काम नाही ना बायलायला, मग ते मातीना शिंगाना माती उकरी त्याला वाटतं माझ्याकडे फोन बोलला बुवा, माझ्या काही तुमचा बांधायला बांध नाही, तुम्ही करायलाच पाहिजे असं काही साधू संतांचा आग्रह नाही. फक्त विषय तुमच्या पुढे जावा एवढंच माझी तळमळ असते. मी कीर्तन माझ्या आनंदाकरता करतो. गावाला माहिती आहे ज्यांनी कार्यक्रम घेतली तेच आज गायची निघूच तर हा म्हणजे ऐन टायमावर काम निघलं म्हणलं असंच राहतं टांगापडी थोडे फरा हरकत त्या माध्यमामुळे तुमच्या गावात बाबांच्या परत येण्याचा योग आला. म्हणून बोलण्याच्या योगामध्ये मायबाप तुम्हाला काही वाईट वाटलं असेल, माझ्या बुद्धीचा पाणीचा दोष आहे, मला तुम्हाला टाकून बोलावं अशी माझी अंतकरी इच्छा नाही. पण कसं राहतं आई आहे ना, आईलाच बोलता येतं, ती बाईला नाही बोलता येत. ती बाई तोंड वाचून जाते तरी तिला बोलता येत. आई म्हणती मेल्या सावलीत बोल. कोण म्हणती? आई म्हणती जिना त्याच्याकडे हातपाय फोडले ना तीच म्हणती मेल्या सावलीत मर. मग त्या झाडाखाली जाऊन पाठी यायची का? याचा अर्थ असा आहे बाबा तुला ऊन लागल, बिमार पडशील, दवाखान्यात न्यावा लागल, म्हणून तू काय कर सावलीत ठेव. आम्हाला एवढं चिरकून बोलायचं काम काय आहे? हो एकच साधू संतांना जो मार्ग सांगितला आजही तो काही बंद झालेला नाही, तो जशाच्या तसा या सृष्टीमध्ये आहे. फक्त तेवढं पुण्य लागतं आणि ते पुण्य जीवनामध्ये पदरामध्ये येऊ एवढं भगवंताच्या चरणी प्रार्थना करू. पुन्हा एकदा नाना महाराजांना लाख लाख धन्यवाद. त्यांच्यामुळे ही सेवा मला आली. म्हणजे विकास महाराजांनी त्यांना सांगितलं बाबा बोलाय भारी. मला एक जण म्हणे स्वरात नाही पण जोरात. आपल्याला घेणं काय आणखी सांगू का लय अनुभव येते बरं का. एक जण म्हणे बाबा दिवसभर पगारी आहे नाही, दिवसभर सरकारी आहे संध्याकाळी बिगर पगारी. हे बोलणाऱ्याला काही आपण हात लावू शकत नाही ना. बोलणाऱ्याला फ्री जीवन द्यायला, लाईफ टाईम फ्री द्यायला बोलायला, आणि त्याच्यामुळे द्यायला त्याचं महत्व नाही. आम्ही फुकट कीर्तन करतो काय तुमच्यावर उपकार करू राहिलो? आम्ही रुपया नाही घेत. मग आम्ही लेवाग मारवलो का? गेले 50-50 घेऊन राहिले ते काही लेवाग मारवले का? मी कीर्तन तुमच्या करता नाही करत. मी माझ्याकरता इतक्या लांब आलो, उठत बसत घरपुसत काय आलो. तुम्हाला पटल नाही पटल मला माहित नाही, पण माझ्या सद्गुरूंची परंपरा खांद्यावर दिली ना भाऊ. साधू संतांचा निरोप समाजापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न कर. माझ्या आनंदाकरता मी कीर्तन करतो. तुम्हाला किती कळतं किती पटतं मला माहित नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पित करतो. तुम्ही सर्व संत माय बापाला पुरुषे नमस्कार करून झालेली सेवा समाप्त. ज्ञानेश्वर रामेश्वर महाराज लहाने त्यांना साथ करतील वसंत महाराज मालेला.